कसला बनवलेला आहे? हा आपण एकदम मस्त हेवी प्लायनी अच्छा. प्लायनी बसून त्याच्यावर मी सुद्धा उभा राहू शकतो. ओके. थोडा हेवी प्लायनी आपण बिंदास बनवलं. त्याच्यासाठी या महिन्याच्या अखेरच्या अगोदरच आलात तर कस्टमाइज व्यवस्थित आपल्याला काम करता येईल. तसं मला ती डिझाईन डायमधून काढून नक्कीच. प्रॉपर त्या डायमधून मी प्रॉपर काढून त्या साईजने त्या मेजरमेंटने तुमच्या टेबलच्या हाईट नुसार ती मला ती बनवून द्यावी. तर मित्रांनो, ज्याच्या अंगी कला त्याने भोईवाड्याला चला. अनेक कलाकार असलेल्या भोईवाड्याला आज आपण भेट देणार आहोत. तर ते याच्यासाठी की तुम्हाला माहितीच आहे की मी मुंबईमध्ये आहे आणि गणपतीची लगबग चालू झालेली आहे, खरेदी चालू झालेली आहे. तर त्या ठिकाणी आपले जे म्हापणकर दादा आहेत जे आपल्या कोकणातले आहेत आणि तिथे तो मखराचा व्यवसाय करत आहेत. तर यावर्षी कुठल्या कुठल्या प्रकारचे फायबरचे मखर आपल्याला त्यांच्याकडे बघायला मिळतील याच्यासाठी आपण त्यांच्या मंडपाला आज भेट देणार आहोत. आणि त्या अगोदर आपले काका अंकुश कांबळी यांच्या गणपती शाळेला देखील आपण छोटीशी भेट देणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, आता आपण आलो ते भोईवाडा नाक्यावर. हा आहे भोईवाडा नाका आणि समोर हे जे बस स्टॉप दिसतंय तिथून आता आतमध्ये आपण जाणार आहोत अंकुश काकाच्या चित्रशाळेला भेट द्यायला. आणि मग आपण इथून या व्हाईट बिल्डिंगकडे मी पुन्हा नंतर दाखवीन की तिथे आपल्याला जायचं आहे म्हापणकर दादांकडे, अभिषेक म्हापणकर दादांकडे मखर बघायला. तर पहिलं आपण जाऊया आपल्या अंकुश काकाकडे. तर आता आपण भोईवाडा नाक्यावरनं आतमध्ये आलेलो आहोत. गेल्या वर्षी आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला अंकुश काकांचा, मंगलमूर्ती आर्ट. नमस्कार अंकुश काका. नमस्कार. सध्या तर सगळे मातीचे गणपती, हा इको ब्रँड माती शाडू. शाडू मातीचे. किती आहेत गणपती शाळेत? आता जास्त नाही 85 पर्यंत 85 गणपती आहेत, पण सगळेच्या सगळे शाडू मातीचे. शाडू अरे वा. हे सगळे गणपती ऑर्डरचे आहेत. ऑर्डर. जबरदस्त. गणपतीचं काम चालू आहे. साधारण पेंटिंगला कधीपासून सुरुवात होईल? संकष्टी नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा झाली की. शिवराज आहेत काका, काम करताय. नमस्कार. आणि दादा आहेत. आणि ह्या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या मातीच्या आहेत आणि सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या ऑर्डरच्या आहेत. आणि तुम्ही जर ह्याचं काम बघाल ना तर फिनिशिंग म्हणाल तर जबरदस्त. मी तर म्हणेन की फिनिशिंगमध्ये कोण हातच धरू शकत नाही. बारीक बोटाची आकारणी बघा, जबरदस्त. कडक. आतमध्ये पण आहेत बरेच गणपती आणि सगळ्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या एकदम रेखीव आहे. शाळेला भेट द्यायची असेल तर भोईवाडा नाक्यावर येऊन थोडंसं आतमध्ये यायचं आहे. मंगलमूर्ती आर्ट. सुंदर गणपती. आणि प्रत्येक गणपतीची तुम्ही जर बैठक बघाल ना तर वेगवेगळी आहे बघा. तर ही बघा, ही बैठक बघा, ही बैठक बघा, समोरची बैठक बघा, पायाची हाताची रचना प्रत्येक मूर्तीची वेगवेगळी दिसेल तुम्हाला. प्रत्येक मूर्तीची वेगवेगळी आहे. तर अंकुश काकाकडनं बाहेर आल्यानंतर भोईवाडा नाक्याकडनं जो रस्ता दादरला जातो टुवर्ड्स दादर साईडला, तर त्या रस्त्याला इथे अगदी नाक्यापासून
अर्धा 1 मिनिटाच्या अंतरावर कॅन्सर हीलर सेंटर आहे आणि इथून आता आपल्याला या गल्लीने आतमध्ये जायचं आहे अभिषेक दादाकडे. तर आता आपण या गल्लीने वर आल्यानंतर इथे हे ट्रान्झिस कॅम्पचे बिल्डिंग्स आहेत आणि गेल्या वर्षी तुम्ही बघितलेलं की याच ठिकाणी अभिषेक मापणकर दादांचा कारखाना आहे ह्याचा. आणि आपल्याबरोबर आहेत अभिषेक दादा. नमस्कार. नमस्कार. आणि अजून एक यूट्यूबर आहेत दादा. चॅनलचं नाव काय आपल्या? सीड इन्सेप्शन. अच्छा. आणि काय कॉन्टेंट असतं? कॉन्टेंट असं असतं की जसं तुम्हाला कुठे कुठे स्वस्तामध्ये काही काय भेटतात. लाईक आता सध्या सगळी सीझन चाललाय बाप्पाचं. अच्छा. तर तुम्हाला माझ्या चॅनलवरती गणपतीचे बघायला भेटेल, डेकोरेशन बघायला भेटेल. स्वस्तामध्ये अगरबत्ती कुठे भेटतात, स्वस्तामध्ये बाप्पाच कुठे भेटतात, बाप्पाचे डिझाईन्स कसे कसे काय काय ते बघायला भेटतील. सगळं बघायला मिळणार. सगळं भेटणार. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत. ऑल इन वन. ओके. फर्स्ट क्लास. थँक्यू दादा. तर आपण पुन्हा दादांकडे येऊया. दादा, गेल्या वर्षी जेव्हा आपण व्हिडिओ बनवलेला कसा काय रिस्पॉन्स होता? यावेळी चांगला रिस्पॉन्स होता, खूप चांगला होता. अच्छा. ह्यावेळी म्हणून मी सहमत तुमचे आभार मानतो. Thank you. मला तुम्ही आला तुम्ही त्या कारणाने पुन्हा एकदा मला संधी भेटते तुमच्याबरोबर व्हिडिओ. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर या वर्षीचे आपण जे काय पॅटर्न आहेत किंवा डिझाईन आहेत किंवा आता जरी इथे कमी दिसत असले तरी आपण फोटो थ्रू पण आपण इतर डिझाईन पण लोकांपर्यंत जरा बाहेर आपले डिझाईन दिलेले आहेत बनवायला. अच्छा. ते डिझाईन माझ्याकडून जसे आले ओके. फायबरिंग मोडसाठी डाय काढण्यासाठी मी चालू करणार. अच्छा. आपण जसं एवढ्या लवकर चालू केल्यावर आपण लवकर चालू करतो. बरोबर. त्याकडून तुम्ही म्हणून तुमच्या साह्याने आज तुम्ही लवकर आला. नक्कीच नक्कीच. तर आता आपल्याला सगळ्या जर डिझाईन बघायचे असतील तर या महिन्याच्या एंडिंग पर्यंत आपल्याला सगळ्या बघितलं आणि खाली आलेल्या नंबरवर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. ओके. तर आता आपण इथून चालू करूया. तर दादा आपण पहिला मखर बघूया. काय साईज आहे या मकराची? हा 3 बाय 3.5 आहे. ओके. 3 बाय 3.5 म्हणजे हा जो चौरंग म्हणाय हरकत नाही ना याला? चौरंग 3 असा 3 बाय हा असा 2.5 आहे. अच्छा. आणि असा 3 आहे. अच्छा. 3 बाय 2.5. ओके. हा असा 3.5 फूट हाईट आहे. अच्छा. म्हणजे ह्या बेस पासून 3.5 फुटाची हाईट आहे Height ही पूर्ण. ह्याच्यात आपण पाठ ठेवून गणपती हे ठेवला चौरंग सुद्धा ठेवू शकतो. अच्छा. समजा 1.5 पावणे 2 फुटापर्यंत ते 2.5 फुटापर्यंत. ओके. तर आमचं 2.5 फुटापर्यंत मूर्ती ह्या लेवलला जाते. ओके. म्हणजे सापाची जी फणा आहे ती तुम्हाला दिसू शकते व्यवस्थित. असं समजा तुम्हाला कोणाची हेच आवडतं, या साईज मध्ये नाही बसत आहे, तुम्ही बोलता मला हेच पाहिजे, थोडं वरती पाहिजे, ओके. तो कोणाची मूर्ती 3-3.5 फुटाची मूर्ती असते. अच्छा. तर आपण काय करून देतो, हे 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 सेम राहणार किंवा हे त्यांच्या साईज प्रमाणे आपण तसं पाहिजे तसं बनवून पण देऊ शकतो. अच्छा. म्हणजे कोणाला टेबलचा मोठा असला छोटा असला त्या साईज मध्ये आपण बनवून देऊ शकतो. ओके. समजा हे मूर्ती मोठी असली, हे छोटं होत असलं तर आपण खालून डिझाईन देऊन वाढू शकतो. वाढू पण शकतो. कस्टमाइज तुम्ही करून देऊ शकता. Customize मी करून देऊ शकतो. त्या डिझाईन नुसार ती हाईट या नागाच्या लेवलला आपण आणून देऊ शकतो. तो गणपती बरोबर त्या लेवलला मॅच व्हायचा. ओके. म्हणजे कस्टमाइज आहे, आपण करू शकतो. हा जो खालचा पोर्शन आहे हा कसला बनवलेला आहे? हा आपण एकदम मस्त हेवी प्लायनी, अच्छा. प्लायनी बसून त्याच्यावर मी सुद्धा उभा राहू शकतो. ओके. हेवी प्लायनी आपण बिंदास बनवली. नक्कीच. म्हणजे मातीची जर मूर्ती असेल तर ती वेट घेऊ शकते. समजा बाप्पाच्या न हलवता काय दुखापत न व्हायला आपण त्या कारणाने आपण हेवी प्लायनी एकदम मस्त बसून दाबू पण शकतो, बसू पण शकतो. अच्छा. आणि बाजूला जे आहे ही बॉर्डर आहे, ही संपूर्ण जी बॉर्डर आहे ती फायबर मध्ये गेलेली आहे आणि हा मागचा पोर्शन पण फायबर. आता हा 2 जोडले कसे जातात? ते पाठी आपण नटबोल्ट सिस्टम ठेवलेले आहे. अच्छा. आपल्याला बघायला मिळेल? मी आता बघायला भेटेल ना फिरून. आता हे ह्याप्रमाणे मी आता इथे खेळ ठोकलेले आहेत. अच्छा. तर इथून आपण होल्ड देऊन आणि नटबोल्ट वरती नटबोल्ट लावून आपण टाईट करू शकतो. ओके. सोप्या म्हणजे आपण जो गेल्या वर्षी मालवणला घेऊन गेलो त्याच्यामध्ये जी नटबोल्ट सिस्टीम आहे ती नटबोल्ट सिस्टीम तुम्ही करून देणार सगळे. म्हणजे फक्त घरी जाऊन आपल्याला हा फोल्ड करायचा आहे, फक्त ओपन करायचं आहे. ओके. ओपन करून त्यात नटबोल्ट पण भेटलेले असेल
ते नटबोल्ट मी पॅकिंग मध्ये टाकलेले असते. ओके. त्यामध्ये तुम्हाला मी देताना तुम्ही आलं पिकअप केलेला त्यांच्या हातात आम्ही नटबोल्ट देऊन टाकतो. ओके. तर दादा आता हा जो आपण मखर बघतो आहे हा गेल्या वर्षी आपल्याला बघायला नव्हता मिळाला. यंदाचं हे नवीन डिझाईन आहे बरोबर ना? आणि साधारण काय साईज आहे या मकराची? हा यावर्षी नवीन केल्यामुळे याच्या पार्टची साईज 3 बाय 3.5 आहे. ओके. कस्टमाइज आहे 3 बाय 3.5. हा तुम्हाला बप्पाची साईज द्या साईज नुसार असेल हा बनवून दिला जाईल. ओके. पुढचा पार्ट हवा त्या साईज मध्ये बनवून दिला जाईल. बनवून दिला जाईल. फक्त एवढंच आहे ह्याच्या खालचा जो येणार ओके. ह्याच्या खाली टेबलला असेल ना अच्छा. पूर्ण डिझाईन येईल. ती डिझाईन मी तुमच्या माझ्या व्हिडिओ फोटोमध्ये तुम्हाला मी मेन्शन ओके. जी आता बाजूला फोटो दिसतोय त्या पद्धतीने पद्धतीने तुमच्या टेबलच्या पुढे ती डिझाईन येणार इकडे. डिझाईन येईल. अच्छा. आणि साईडला ह्याच्यावर लाईट्स पाहिजे असते तुम्ही लाईट्स त्याप्रमाणे. ओके. म्हणजे जसे फोटो लाईट दिसत आहेत त्या पद्धतीने याला लाईट्स पण येतील. ओके. साधारण याचा रेडियस काय? हा 4 बाय 4 चा. अच्छा 4 बाय 4 म्हणजे 4 फूट डायमीटर. हाईट आणि लेंथ पण 4 आहे. ओके. म्हणजे डायमीटर याचा 4 फुटाचा आहे. 4 फूट ओके. आणि ही साधारण ही साईज आहे ती कस्टमाइज करून मिळेल. कस्टमाइज करून देईल बप्पाच्या नुसार कस्टमाइज होईल. ओके. आता समजा हा 3 आहे हां. तर हा माझा 3 असल्यामुळे किंवा हा लोकांचा छोटा असतो ओके. तर त्या कारणाने गणपती आपण पकडून चालू 3 बाय 2.5 चा होईल. अच्छा. 3 बाय 2 चा होईल. त्या 2.5 बाय 2 चा होईल. त्यानुसार आपण होऊ शकतो फक्त गणपतीसाठी बसण्यासाठी. तो खालचा जो टेबलचा येणार आहे कस्टमाइज ती डिझाईन मी तुम्ही फोटोमध्ये बघितलेली आहे. ओके. त्याप्रमाणे आपण तशी डिझाईन त्या टेबलच्या साईज नुसार तुम्हाला मी करून देऊ कटिंग करून तुम्हाला ती बनवून देईल. ओके. पण याच्यासाठी या महिन्याच्या अखेरच्या अगोदरच आलात तर कस्टमाइज व्यवस्थित आपल्याला काम करता येईल. मग तसं मला ती डिझाईन ड्रायमधून काढून नक्कीच. प्रॉपर त्या ड्रायमधून मी प्रॉपर काढून त्या साईजने त्या मेजरमेंटने तुमच्या टेबलच्या हाईट नुसार ती मला ती बनवून द्यावी लागेल. अच्छा. पण आता हा जो असा रॉ आहे ह्याच्यावर तुम्हाला कॉपर कलर जसा हवा तसा करून मिळणार. मेन तर माझा गोल्डन कलर आहे मेन. ओके. हा तो फक्त आता काय मी ह्याचा मेन प्रॉपर जो शीट येणार आहे मी डायची शीट येईल ती प्रॉपर गोल्डन नुसार पूर्ण ओके. डाय येणार आहे. अच्छा. सध्या ही रॉ आहे. ही रॉ आहे. जर तुम्हाला असा पाहिजे असेल तर असा असा पण किंवा भेटू मग शकतो. पूर्ण गोल्डन पण पूर्ण मिळेल. गोल्डन भेटू शकतो. कस्टमाइज. Customize. तर दादा आता आपण 2 मोठ्या गणपतीचे बघितले घरच्या गणपतीचे. आता आपण जो छोटा गणपती असतो साधारण 1 ते 1.5 फुटाचा तर त्याच्यासाठी हा मकर आपण खास बनवलेला आहे. हा 1.5 फुटाच्या मूर्तीसाठी 1-1.5 फुटाच्या मूर्तीसाठी स्पेशल हा बनवलेला आहे. ओके. कोणामध्ये 1.5 दिवसाचा गणपती असतो ते 1.5 फुट असतो. बरोबर. हा मग त्या कारणाने 1.5 फुटाच्या मूर्तीसाठी स्पेशल हा त्या साईज प्रमाणे ओके. त्या हाईट प्रमाणे आपण 2.5 बाय 2.5 आहे. अच्छा. 2.5 फूट बाय 2.5 फूट पाटाची साईज आहे खालची. हाईटची पण 2.5 आहे. अच्छा. ही पण 30 इंच. खालून इथून ते इथपर्यंत 30 इंच आहे. 30 इंच आहे. आणि ओके. हा 2.5 बाय 2.5 आहे. अच्छा. आणि हा जर मला मधला रंग दुसरा पाहिजे असेल तर तो देखील तुम्ही करून देऊ शकतो. असं काय नाही का तो ग्रीन कसा मी जरा उठून दिसतो म्हणून अच्छा. ठेवलेला आहे. ओके. तुम्हाला जो पाहिजे असेल कलर तर कस्टमाइज करून देऊ शकतो पण तुम्ही वेल इन ॲडव्हान्स सांगितलं पाहिजे म्हणजे ॲडव्हान्स सांगितलं पाहिजे त्या हिशोबाने. त्याच्यानंतर आपल्याला गणपतीचा कलर तो मॅच व्हायसाठी तो करून बरोबर. त्याच्यानंतर मागे आता आपल्याला डाय दिसते. ही कुठल्या प्रकारची आहे? ही लालबागचा राजा आहे. अच्छा. लालबागचा राजा तो एक प्रतीक होती. अच्छा. ते बनवलेला 1 वर्ष गेट होता लालबागच्या राजाला. अच्छा. तो लोकांना एवढा आवडला अच्छा. तो लोक त्या फोटो काढायचे. अच्छा. तुम्ही आज तो प्रतिकृतीमध्ये छोटी उभी केली डाय. ओके. तर हा जी आता बाजूला फोटोमध्ये दिसते ती सेम तुम्हाला मिळेल. लालबागच्या राजाला गेटला आपण जी डाय ओके. दिसतोय ना बरोबर. तीच आपण बनवली. अच्छा अच्छा अच्छा. आवड म्हणून आपण बनवली. ओके. आणि ती आता आपण ॲज इट इज जे असे बागे आहेत त्या पद्धतीने तुम्ही याची डाय काढून देणार. 4 बाय 3.5. अच्छा. त्याला हाईट वाढवायचं तर वाढू पण शकतो. कस्टमाइज पण याची सेम तयार की आपण करू शकता. मग समजा हाईट आता समजा 3.5 4.5 फूट करायची तर आपण करून देऊ शकतो. ओके. मग अशी 4 बाय 3.5 ॲक्च्युली याची प्रॉपर हाईट आहे. बरोबर. तर मित्रांनो सगळ्या मखरांची साईज आणि माहिती तुम्ही घेतलीच आहेत. दादांनी खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. दादांशी जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर खाली आलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. माझं खाली प्लस दादा आपल्या कोकणातलेच आहेत. आपलं गाव कुठलं आहे? वेंगुर्ला. वेंगुर्ला आहेत.
वांगणी. आणि मराठी व्यावसायिकांना पुढे आणण्यासाठीच आपण असे हे व्हिडिओ बनवत असतो. तर नक्की जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर दादांशी संपर्क करा. गेल्या वर्षी देखील आपले जे कस्टमर्स आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट करून एक 20-22 आपले हे गेलेले. खूप प्रतिसाद भेटलेला. थँक्यू सो मच. तुमच्या म्हणजे प्रतिसादाने आम्हाला खूप जरा आभार म्हणजे बोलतात तुमचे आभार मानतो मी. थँक्यू. व्हिडिओनुसार आम्हाला खूप प्रतिसाद भेटले. नक्कीच. तर माझे खूप म्हणजे बोलतात ना बाहेर USA आणि अमेरिकेला घेऊन गेलेले आहेत. अच्छा. तो फर्स्ट क्लास. तुमचे युट्यूबरचे म्हणजे सबस्क्रायबरनी घेऊन गेले. अच्छा. सो नक्कीच दादांशी संपर्क करा. दादा, तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. तर आपल्याला ताई भेटलेल्या आहेत, ह्या पण कोकणातल्याच आहेत. नमस्कार ताई. कुठलं गाव कुठे आपलं? अच्छा. आणि ताईने मस्तपैकी आपल्याला थंडगार कोकम सरबत दिलंय आणि जीव आपला थंड झालेला आहे. तर मित्रांनो, नक्कीच हे जे मखर आहेत गणपतीसाठी, हे जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर अभिषेक दादांशी नक्की संपर्क करा. आणि वेल इन ॲडव्हान्स जर तुम्हाला जर कस्टमाइज हवं असेल तर वेल इन ॲडव्हान्स त्यांना कॉन्टॅक्ट करा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. अशा छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.